मला असं वाटतं की सोनम वांगचुक जे होते, वांगचुक त्यांनी काल आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. सरकार काय प्रयत्न करतंय हे त्यांना पटलेलं आहे. ज्यांच्या आंदोलनामुळं हे वातावरण आंदोलनामध्ये परिवर्तित झालं ते सोनमजी होते. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांनी जे निर्णय घेतले फास्ट ट्रॅकवर तुमचं खटला चालवण्याचे किंवा याची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी, जे जेलमध्ये आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ही हमी, त्याच्यानंतर जे आत्महत्या ज्यांनी केल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला जी मदत करायची ते सगळं केल्यानंतर त्यांनी समाधानी झालं म्हणून सांगून त्यांचं आंदोलन मागे घेतलं ना. परंतु त्यांच्या आंदोलनांपेक्षा त्यांच्या पत्नीने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात सगळं आलेलं आहे असं मला वाटतं. ते सांगतो ना आता साहेब मला मला पूर्ण प्रश्नाचं उत्तर देऊ. ज्यांच्यामुळं हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन पेटलं ती व्यक्ती कोण? सोनमजी, बरोबर आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे. मग त्यांनी ज्यावेळी उपोषण मागं घेतलं आणि त्यांच्या पत्नीनं जी सावलीप्रमाणे त्यांच्या या आंदोलनामध्ये होती त्यांनी काय सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि तेच माझं उत्तर आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं, हे विद्यार्थ्यांची एक मुवमेंट आहे. विद्यार्थ्यांच्या मुवमेंटला कोणी दोष देत नाही. मी देखील, माझ्याकडे देखील रत्नागिरीमध्ये काल झालं ना आंदोलन झालं, आम्ही त्यांना दोष नाही दिला. विद्यार्थ्यांची भावना काय की नीट मध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मुलांचं नुकसान करू नका आणि मुलांचं नुकसान जे करतायत त्यांच्यावर कारवाई करून त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता काय, ही नीटच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. काही लोकांनी धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मागितलेला आहे. आता तो राजीनामा मागितल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळपासून त्या आंदोलनात कोण कोण आले? सन्माननीय राहुलजी गांधी आले, त्यांची सगळी फॅमिली आली, शरद पवार साहेब जाऊन आले, त्याच्यानंतर ते उद्धवजी जाऊन आले, त्याच्यानंतर सांगतो ना पण यांनी पाठिंबा दिला ना. मी काय सांगतोय ऐका ना साहेब, एक मिनिट साहेब, मला माझा होते ना, मला परत प्रश्न विचारा, मी परत उत्तर देतो. लाठीचार्ज कोणामुळे झाला? माझं तर म्हणणं यांच्यामुळेच झाला, या विरोधकांमुळे झाला. तर आता मला बोलायला द्या ना, तुमचं मत काही असू शकतं, माझं काही असू शकतं, जगानं काही बघू दे. पत्रकार परिषद साहेब माझी चालू आहे, मला माझं उत्तर घ्या. तुम्हाला एक मिनिट आपण पत्रकार परिषदेमध्ये आर्ग्युमेंट नका. तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तर देतोय. तुम्हाला पाहिजे तसंच उत्तर माझं पाहिजे असं कसं? तर माझं म्हणणं असं आहे, एक मिनिट ना, माझं बोलू दे ना साहेब. तुमचा व्ह्यू राहिला, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमचं असं माझं म्हणणं आहे, तुमचं वेगळं असेल. मी मुद्दा सांगतो, दिपकेने आंदोलन सुरू केलं ते छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातले, त्यांच्याबद्दल नक्की अभिमान आम्हाला, तुम्ही काळजी करू नका. पण मुद्दा सांगतो, त्यांचं आंदोलन भरकटलं असं मी म्हणणार नाही, त्यांचं आंदोलन भरकटवलं. कोणी भरकटवलं हे मान्यच केलं पाहिजे, कोणाला पटो न पटो. हे आंदोलन कोणाच्या RSSच्या विरोधातलं तर नव्हतं, हे आंदोलन केंद्र शासनाच्या विरोधामधलं आंदोलन होतं. नीटच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या घडू नये म्हणून आंदोलन होतं. लाठीचार्ज झालेले नंतर आले साहेब, पण तुम्हीच आम्हाला दाखवलं की लाठीचार्जच्या अगोदर कोण कोण आले, कुणी काय काय स्टेटमेंट दिल्या, कशा पद्धतीनं स्टेटमेंट दिल्या, माझ्याकडे पण आहे ना त्याचा डेटा. त्याच्यामुळे लाठीचार्ज झाल्यानंतर सहानुभूती मिळवायला आलेले वेगळे, पण लाठीचार्जच्या अगोदर देखील काही लोक आली. आणि मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही 100% काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. लाठीचार्ज झालं त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही, ते चुकीचंच झालेलं आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तुमच्याच माध्यमातून आम्ही काही व्हिडिओ बघितले. आता कोणी कोणाला पहिलं मारलं आम्हाला माहित नाही, पण दिपकेजींचा आपण जो उल्लेख करतो त्यांचा एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जो व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे, तर ते सुरुवातीला असं सांगतायत की उसको मारो मत. ते कोण एक आहे SRP जवान किंवा कोण मॉब मध्ये आहे, हे तुम्ही दाखवलं, आम्ही काही तिथं नव्हतो. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत हे स्पष्ट आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं. माझं वैयक्तिक मत आहे की काल ज्यावेळी हे उपोषण मागे घेतलेलं आहे त्याच वेळी हा विषय खरं तर संपलेला आहे. पण आता काही लोक 9 कोटी रुपये फंडिंग करतायत, हे देखील तुम्हीच दाखवलं. मला काहीच माहित नाही त्याच्यातलं. मी फार 9 कोटी रुपये देत आहेत परदेशातले लोक, हे देखील आलेलं आहे. ते खरं आहे की खोटं आहे मला माहित नाही. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या मुलाबद्दल नक्की आम्हाला अभिमान आहे, परंतु त्याला ही देखील विनंती आहे की कोणाच्या तरी सांगण्यावरनं आज त्यांचा जो मॉरल तयार झालेला होता
तो तोडण्याचं काम देखील विरोधकांनी केलंय, हे देखील आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि बघा ना, आज सकाळपासून जे काय सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच पत्नी असं सांगतायत की या सगळ्याचा फायदा कुठच्या पक्षाने घेतला आणि कुठचा पक्ष फायदा घ्यायला निघाला. हे साहेब मला दिपकेजीनं सांगायचं, बाकी काय नाही. नाही, याची मला कल्पना नाही, परंतु जर चुकलं असतं तर जे मेन आंदोलक होते त्यांनी आंदोलन मागे घेतलं. काय ते आज चर्चा करायला जे येत आहे 25 दिवस लागले. ते काहीतरी कोणाशी तरी चर्चा चालू असेल ना. आता सोनमजीने जे आंदोलन मागे घेतलं ते काय एका मिनिटात फोनवर घेतलेलं नसेल, त्यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यांच्याशी बोलणं झालं असेल आणि त्याच्यानंतर झालं असेल ना. राजकारणासाठी सुरू आहे असं चंद्रकांत पाटलांचं. नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की जो व्हिडिओ नरेंद्र मोदी साहेबांनी आज टाकलेला आहे तो आम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे जे मान्य करून ज्या ज्या काही कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामुळे नीटचे पेपर फुटीवर क्षमा नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि नीटचे पेपर फुटले हे केंद्र सरकारनं देखील मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही पण आमची भूमिका आहे. आता चंद्रकांत दादा असं का म्हणाले हे त्यांच्याशी आता उद्या मी मुंबईला गेल्यानंतर भेटतो आणि तिकडे पत्रकार परिषद घेतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलनाला विद्यार्थ्यांसाठी आणि गणशक्ती थांबवण्यासाठी मोर्चा पाडेल. काल मी दिल्लीमध्ये त्याचा एक शब्दप्रयोग केला की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन ही मंडळी स्वतःचे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्यातला हा भाग आहे. आणि हा तर 100% राजकीय भाग आहे. दादरच्या आंदोलनामध्ये म्हणजे आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की दादरच्या आंदोलनामध्ये औरंगजेबांचा फोटो आयडॉल म्हणून दाखवला जातो. हे काय आंदोलनाचं फलित आहे? म्हणजे दिपकेजींनी हा पण थोडा विचार केला पाहिजे की त्यांच्या आंदोलनाचा वापर करून काय लोक काय थराला जात आहेत, हा पण विचार केलाच पाहिजे ना. मी त्यांच्याबद्दल कुठेही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये वाईट बोललो नाही, त्यांना हिणवलं नाही, त्यांनी काही वाईट केलं असं म्हटलेलं नाही, किंवा चंद्रकांत दादा काय बोलले त्याच्याशी मी सहमत नाही हे पण सांगितलं. परंतु दादरच्या त्या आंदोलनामध्ये औरंगजेबाचा फोटो मुलांच्या हातामध्ये असतो, अत्याचाराबद्दल काय? आम्ही समर्थन केलंच ना त्याचं. कारण आता एक व्हिडिओ आहे जो तुझ्या खिशामध्ये आम्ही ड्रग्स टाकून तुला जेलमध्ये. नाही, मी काय म्हणतो त्याची चौकशी होऊन ज्या पोलिसांनी केली त्याला सस्पेंड करू देत ना. ते कुठं माझा नाते केलं ना सस्पेंड, ते कुठं माझा नातेवाईक आहे त्याच. मुलांवर अन्याय होऊ नये ही 100% आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. शिवसेना म्हणून देखील आमची भूमिका आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही देखील आमची भूमिका आहे. परंतु भूमिका हे घेत असताना हे पण मान्य केलं पाहिजे हो की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण आणलं जातंय ते चुकीचं आहे. 8,000 एकर घेतो आपल्याकडे आता सुमारे 40,000 कोटीच्या इंडस्ट्री पाईपलाईन मध्ये जे मागची